नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या आता काही भागांमध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, मंजूच्या आयुष्यात आता मात्र आर्यनची री एंट्री झालेली आहे. मंजूवर असा काही तो आता हल्ला करणार आहे की त्याच्यामध्ये मंजूची नजर, मंजूची दृष्टी मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. होय प्रेक्षकांनो, मालिकेचा येणारा भाग म्हणजे अतिशय भयानक असा आपल्याला दाखवलाय. खूप मोठा ट्विस्ट मालिकेत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतोय की इकडे जेव्हा मंजूला एका ठिकाणी आता बोलावण्यात आलंय, तिकडे मंजू मात्र डॅशिंग पद्धतीने जाते. ते असतं मिरच्यांचं गोडाऊन, जिकडे मसाला वगैरे बनवला जातो आणि तिकडेच आपल्या मंजूला मात्र बोलावलेलं असतं. तेही पूर्ण प्लॅन करून मंजूसुद्धा पूर्ण तयारीने तिकडे जाते प्रेक्षकांनो. परंतु अचानकपणे तिकडे आता तिला दिसतो तो म्हणजे आर्यन. आर्यन दिसल्या दिसल्या आता मात्र मंजू एकदम हक्की बक्की राहते. मंजू जेव्हा वळून पाहते, आर्यनला बघून तिला अक्षरशः हैराणी होते. परंतु मंजू मात्र अजिबात घाबरत नाहीये. मंजू आता त्याला इकडे फेस करायचा प्रयत्न करते. ती आर्यनला म्हणते, त्या दिवशी जितकं तुला सडकून मोकळं केलं होतं ना, जेवढं तुला फोडून काढलं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त आता मी तुला फोडून काढते. मंजू त्याच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावणार प्रेक्षकांनो. तेवढ्यात आर्यन मात्र मंजूला आता काहीतरी खुणावतो आणि वरती पहा असं म्हणतो. वरती आता जेव्हा मंजू बघणार, त्या क्षणाला सगळा मसाला मात्र तिच्या आता डोळ्यातच पडणारे. होय प्रेक्षकांनो, इकडे सगळा मसाला वरून पडतो आणि मंजू अक्षरशः ओरडायला लागते. खूप आता तिला डोळ्यांची आग होत असते आणि तेवढ्यातच आपण पाहतोय मंजू पूर्णपणे ओरडा करत असते आणि सत्यादादा तिकडे आता एंट्री करतो. मंजूला असं अस्वस्थ बघून आर्यन मात्र खुश होतो. सत्या आता एंट्री करतो आणि आर्यनला जोरात आवाज देतो की आर्यन, तुझं आता काही खरं नाहीये, आता तू माझ्या तावडीत सापडला. सत्याला पाहून आर्यनची प्रेक्षकांनो पुरती घाबरगुंडी उडालेली असते. आता मात्र मंजूच्या आयुष्यात आर्यनची री एंट्री कुठला मोठा धमाका घेऊन येणार आहे. खरंच मंजूची दृष्टी आता जाणार का, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मंडळी, आता मात्र सत्य आर्यनला कसा धडा शिकवणार आणि आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय तात्यासाहेबांची भली मोठी आता सभा असते. त्यांनी त्यांचा नवीन पक्ष स्थापन केलेला असतो आणि त्याचंच आज ग्रँड सेलिब्रेशन असतं. तात्यासाहेबांनी मम्मी साहेबांना सुद्धा इन्व्हिटेशन दिलं आणि मम्मी साहेब मात्र पट रेडी होतात आणि नवीन साडी घालून सपनीला सोबत घेऊन पट आता सभेला जायची तयारी करत असतात. इकडे मात्र प्रेक्षकांनो, सत्या मात्र आता मम्मीला विचारतो, काय मम्मी साहेब, कुठे निघाली सवारी? मम्मी मात्र आता ततपपच करते, अरे मला एका कार्यक्रमाला बाहेर जायचे, आम्ही दोघी तिकडेच चाललोय. सत्यजित बोलतो, अहो कुठला कार्यक्रम, मला पण येऊ द्या की, आम्हाला नाही आहे का तिकडे आमंत्रण? कोणत्या कार्यक्रमाला चाललात नेमका, कोणाच्या घरी चाललात, आम्हालाही सांगा ना. तेव्हा मात्र सत्याला मम्मी साहेब अजिबात काही सांगत नाहीये. आता मात्र ती खोटं बोलते. पण प्रेक्षकांनो, जेव्हा सत्या सारखं विचारतो तेव्हा मात्र सत्याला आता ती काहीच सांगत नाहीये. सत्याला आता पुरता डाऊट येतो आणि मम्मीला फायनली खरं सांगावंच लागतं. इकडे मात्र मम्मी साहेब सरळ म्हणतात, मी आता तात्यासाहेबांच्या सभेला चालले. आणि आता तुम्ही कुठे निघाला सत्या, मंजू तुम्ही कुठे बाहेर चाललात का फिरायला? तेव्हा सत्या बोलतो, तुम्ही जिकडे चाललाय ना मम्मी, आम्ही सुद्धा तुमच्याच वाटेला येतोय. चला तर आता सत्या मंजू आपल्याच गाडीमध्ये आपण जाऊ, असं म्हणत सत्या मात्र म्हणतो, नाही आम्ही आमच्या गाडीमध्ये जाऊ. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो, मम्मीच्या गाडीमध्ये निघत असते. आणि इकडे आपण काय पाहतोय, तात्यासाहेब मात्र आता सभेसाठी आलेले असतात. तात्यासाहेबांच्या सोबत आता पोलीस प्रोटेक्शन म्हणून चक्क त्यांचीच मुलगी म्हणजे पूर्वा पाटील सुद्धा तिकडे असते. आणि आर्यनला त्याच्या बापाने म्हणजे तात्याने घरामध्ये डांबून ठेवलेलं असतं. त्याला स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेली असते की अजिबात तू आता बाहेर यायचं नाहीये. जर तुला चुकून आता त्या सत्या आणि मंजूने बघितलं तर तुला परत एकदा ते झडकून मोकळं करतील, म्हणून तात्यांनी त्याला कडक वॉर्निंग दिली आहे. तरीही प्रेक्षकांनो, आर्यनला मात्र अजिबात त्याच्या तात्याचं ऐकायचं नसतं आणि आर्यनला इतका काही उत्साह असतो की आज आपल्या बाबांचा नवीन पक्षाचं उद्घाटन होणार आहे, आज आपली एवढी मोठी सभा आहे. आणि आता तो बोलतो की मला तर या सभेला काही करून जायचे, मला तिकडे नाचायचे आणि मला दाखवून द्यायचे की मी तात्यासाहेब मोहिते पाटलांचा मुलगा आहे. इकडे मात्र सगळे माझ्या बाबांचा जयघोष करणार आणि तिकडे मी का नसायचं, मला सुद्धा तिकडे जायचे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, पूर्वा पाटील मात्र बोलायला लागते, हे बघ आर्यन, तू अजिबात बाहेर निघायचं नाहीये, तू आता इकडे घरात राहा, सेफ राहा. सत्या मंजूने चुकून जर तुला बघितलं तर मात्र मला तुला अटक करण्या वाचून दुसरा माझ्याकडे कुठलाही ऑप्शन उरणार नाही.
नाही आहे, मग तुला बेलही मिळायची नाही, ना जामीन मिळणार, ना तुला बाहेर येता येणार. आता मात्र प्रेक्षकांनो तात्यासाहेबांनी सुद्धा आर्यनला स्ट्रिक्ट सांगितलं आहे की तू अजिबात बाहेर यायचं नाही. इकडे मात्र डॅडी साहेब, अहो काय करताय तुम्ही, पूर्वाताईला समजवा ना, मला सुद्धा तिकडे यायचं आहे. पण आता तात्या उलट आर्यनला समजवायला लागतात की आर्यन तू ऐक बाळा, तू बाहेर येऊ नको. पूर्वा मात्र चिडते, अरे आर्यन तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, तुला आता थोडे दिवस गायबच राहावं लागेल, कारण की मंजू सत्या तुझ्या पत्त्यावर आहे. त्यांना माहिती पडलंय की सत्याचा जीव घेण्याचा तेव्हा प्रयत्न तूच केलेला होता आणि त्याचमुळे सत्या तुला अजिबात जिवंत सोडणार नाही आहे. दुसरीकडे प्रेक्षकांनो सत्या मंजू आपल्या आपल्या गाडीमध्ये निघतात आणि तात्यासाहेबांच्या सभेकडे आता आलेले असतात. तिकडे आपल्याला पाहायला मिळतं मम्मी साहेबसुद्धा आता त्यांनी सपन्यासोबत तिकडे एंट्री केलेली असते. पूर्वा पाटीलची नजर मात्र आता सत्या आणि मंजूवरच असते. पूर्वा पाटील त्यांना बोलायला लागते, अरे वा, कसे काय तुम्ही इकडे कसे यायला तुम्हाला वेळ मिळाला, तुम्हाला कोणी इन्व्हिटेशन दिलं होतं सभेचं. सत्या बोलतो, अहो आम्हाला स्वतः तात्यासाहेबांनी आमच्या माया पॅलेसमध्ये येऊन आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आहे, आमंत्रण दिलं आहे. आता मात्र पूर्वाला धक्काच बसतो. पूर्वा पाटील असं दाखवते की जणू तात्यासाहेब तिचा कुणीच लागत नाही आहे आणि उलट ती सत्यालाच म्हणते, अरे वा वा, बरोबर आहे तुझं सत्या, तू तर येशीलच ना, एका गुंडाच्या सभेला दुसरा गुंड येईल. आणि असं जे पूर्वाचं स्टेटमेंट आहे ते ऐकल्याच्या नंतर सत्या मात्र रागात येतो. कसं आहे ना, समोरच्या नजरेवर सगळं डिपेंड असतं, कोण गुंड, कोण चांगला माणूस, कोण आता इकडे वाईट माणूस, असं सगळं त्याच्या विचारावर अवलंबून असतं. आणि तुम्हाला जे विचार करायचा आहे ना पाटील मॅडम, तुम्ही करू शकता, कारण तुमच्या मनामध्ये कुणाविषयीही चांगला विचार येऊ शकत नाही. पूर्वा बोलते, सत्या मी पोलीस आहे, माझ्यासोबत अदबीनं वागायचं, अजिबात माझ्यासोबत वाकड्यात घुसायचा प्रयत्न तू करू नको. आता मात्र ती असं बोलून तिकडून निघते. तात्यासाहेब मंजू आणि सत्याला मात्र प्रेक्षकांनो तिकडे बघतात आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांना आता भेट घेतात. इकडे मात्र सत्या, मंजू आलात तुम्ही, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, तुम्हीच माझे प्रमुख पाहुणे आहात, बसा बसा, तुमच्यासाठी आम्ही खुर्च्या ठेवल्या, असं बोलून तात्या त्यांची खूपच सरबराई करायला लागतो. आणि मी तर तुम्हाला घरी येऊन आमंत्रण दिलं होतं ना, असं बोलून प्रेक्षकांनो चक्क आता तिकडून सत्या आणि मंजू बाहेर निघालेले असतात आणि बाहेर येऊन सभेच्या बाहेरच्या साईडला झाडामागे लपून बसतात. इकडे मात्र आता आपण पाहतोय त्यांना कळून चुकतं की एखादा आता काय तात्यासाहेबांचा कुणीतरी आता मोहरा असेल, तो आपल्याला नक्कीच सापडणार आहे. तात्यासाहेब कुणाच्या आता नावावर डिंग्या मारतात, कुणाच्या इकडे मदतीने उड्या मारतात, हे मात्र आज आपल्याला कळलंच पाहिजे. इकडे तात्यांचं भाषण चालू होतं, तात्या खूप मोठ्या मोठ्या बाता करायला लागतात आणि आपण काय पाहतोय मित्रांनो, चक्क आता तिकडे आता त्यांनी नवीन पक्षाची आता स्थापना केलेली असते आणि त्या पक्षाचं नाव काय, तेव्हा मात्र आता आर्यन खिडकीतून सगळं बघतो आणि आर्यनला काही करून आता बाहेर जायचं असतं. तिकडे मात्र आर्यनला सभा अटेंड करायची असते आणि इकडे जोरदार पद्धतीने तात्यासाहेबांचं भाषण सुरू झालेलं असतं. तात्या बोलतात, याच्या आधीचा पक्ष होता, माझ्यावर अन्याय केला आणि माझा पक्ष आता माझ्याकडून हिसकावून घेतला गेला. माझ्यावर कितीही जरी अन्याय झाला ना, तरी हा तात्या मात्र शांत बसणार नाही आहे. मी आता नवीन पक्ष इथं तयार करतोय आणि तुमच्या सगळ्यांची साथीची मला गरज आहे. आता मात्र हे सगळं प्रेक्षकांनो हे लोक ऐकत असतात आणि आता मात्र आपण पाहतोय आर्यन तिकडे बोलायला लागतो. एवढा चांगला चान्स आहे, तात्यासाहेबांचं भाषण मला आता माझ्या डोळ्यांनी तिकडे जाऊन बघायचे आणि मी काही घरात बसणार नाही. आणि आर्यनने मात्र प्रेक्षकांनो स्वतःच्या पायावर अक्षरशः धोंडा मारून घेतलेला असतो आणि तात्यासाहेबांचं भाषण ऐकायला म्हणून आर्यन चक्क आता घराच्या बाहेर येऊन सभेमध्ये तिकडे उभा राहतो, तेही स्टेजवर. आणि तिकडे आता पाहतोय आपण मंजूचं लक्ष जातं तेव्हा आर्यन तिला दिसतो. आर्यनला पाहून मंजू तर आता पुरती हादरूनच जाते, तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती आर्यनला बोट करून सत्याला दाखवते की हाच तो आर्यन. लगेच त्याला पकडण्यासाठी सत्या मंजू असे काही धावतात ना प्रेक्षकांनो आणि चक्क सत्याच्या आणि मंजूच्या तावडीत मात्र तो आता आर्यन सापडलाय. मित्रांनो आता मात्र आर्यनचं काय होणार, मंजू आता कशी त्याची धिंड काढणार आणि सत्या आणि मंजूच्या तावडीतून आर्यन आता सुटणार का, तात्या पूर्वा आता काय करू शकणार हे सगळं पाहण्यासाठी इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळे अपडेट, सगळे एपिसोड रिव्ह्यू पाहण्यासाठी प्रेक्षकांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या परत भेटूया नवीन भागांच्या नवीन अपडेटसाठी. तोपर्यंत धन्यवाद.